नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। वाह, आज इडली। वाह वाह अभिलाष वाह। आई आणि मीरानी काय केलंय? त्यांनी काय बनवलं ते खायचंय का तुम्हाला? मग तुम्ही तिथेच जा, तुम्हाला नेहमी त्यांचंच कौतुक असतं। अगं असं तुम्ही नेहमी माझ्यावर असंच करता। अगं अभिलाषा तसं नाही, अगं नाही म्हणजे त्यांनी काहीही केलं असलं तरी तुझ्या हातच्या इडल्यांची सर त्याला येणार आहे का? मग कसं काय चिडतेस? ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट हॅलो कॅश। विघ्नेश, ब्रेड बटर पाहून तोंड वाकडं करण्याची काही एक गरज नाहीये। खा गप्पपणे। कॅश, अगं जगामध्ये ब्रेड बटर पेक्षा दुसरा नाश्ता असतो ना ग, आणि चांगला नाश्ता बनवायचा म्हणून तू काल लवकर झोपलीस की नाही? मग ब्रेड बटर बनवणं ही काय तुला साधी गोष्ट वाटते का? अरे जरा बघ, बघ त्या ब्रेडला कसा मस्तपैकी बटर लावलाय। तीळभर सुद्धा जागा मोकळी ठेवली नाहीये। अगं पण ते मी विघ्नेश, मला जरी दिसत नसलं ना तरी मला सगळं कळतं। चेहऱ्यावर जरा नाश्ता आवडल्याचे भाव आण ना। कॅश कॅश, शिऱ्याचा सुगंध येतोय। हे मीरानी मस्त शिरा केलाय, गोड शिरा। सुगंध येतोय ना? खरंच? जा ना तिकडे जाऊन शिरा खाऊन ये। आणि तो मी ब्रेड बटर दिलाय ना तो फेकून दे। खरंच? काही गरज नाहीये। हॅलो चला चला। ऋषी, नाश्ता रेडी। वाह वाह वाह। आपला नाश्ता इथे कुठे जाता? आज काय स्पेशल आपल्याकडे? तुम्हाला आंबोळ्या आवडतात ना म्हणून आंबोळ्या केल्यात। हो का? कसं झालंय? अप्रतिम झालाय बघ शिरा, मस्त झाला एकदम। कॅश, अगं घरातल्या घरात फोन काय करतेस आणि तू बाथरूम मध्ये का गेलीयस? डान्स करायला। अरे फेस वॉश करतेय। बरं तुझा नाश्ता करून झाला का? मग तू ऑफिसला निघ, मी तुला फोन करते। मी तयारच आहे, पण हा प्रथमेश दादा उशीर करतोय बघ। भोळा रे भोळा। अरे विघ्नेश, प्रथमेश भाऊजी उशीर करत नाहीयेत, तर ते तुला दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत की तुझ्या सोबत त्यांना यायचं नाहीये। अभिलाषा वहिनी एक लहान गाडी घेण्याविषयी पण बोलत होत्या। अरे बाबा आता तरी समज। बरं तू ऑफिसला निघ, नाहीतर त्यावरून सुद्धा तुला सगळ्यांची बोलणी ऐकावी लागतील। शिऱ्याचा वास सुटलाय छान। त्यांच्याकडनं मागून आणलं थोडंसं, मला शिरा खावासा वाटतोय। मागून आणायची काही गरज नाही। हे बघा मीराने दिलाय तुमच्यासाठी। पण आता हे मला इथे खाता येणार नाही सगळ्यांच्या समोर, मला वरती जाऊन लपून खायला पाहिजे नाही? मग वरती घेऊन जाताय का? हो बरं ठीक आहे। छान झालं ना? अहो अजून किती हवरटपणा करणार आहात? ते शिऱ्यात एवढ्यात तुमचा जीव अडकला असेल ना, तर आज डब्यात मी तुम्हाला शिरा देते। तसं नाही, मी काय खातोय। तुम्ही जाणार कसे आहात याचा विचार करा। रिक्षाने जावं लागणार आहे तुम्हाला। का? का म्हणजे कोण सोडणार आहे तुम्हाला ऑफिसला? विघ्नेश। विघ्नेश वाट बघा। मी त्याच्या शेजारी बसल्याशिवाय तो गाडी सुरू सुद्धा करणार नाही, बघच तू। हो काय सांगते?
चला मला अहो नाश्ता तरी झाला संपवा. झाला अहो, असं चला काय करता? उशीर होतोय हो ऐका ना मी काय म्हणते चहा तरी पिऊन जा. नंतर मी गुड मॉर्निंग सर. सुप्रभात. तुझ्याकडे 500चे सुट्टे आहेत का? नाही हो सर. बरं ठीक आहे जा. गण्या इकडे 500चे सुट्टे आहेत का? माझ्याकडे नाही आहेत पण मी देतो ना सर. कोणाला देणार? रिक्षावाल्याला होय, द्यायचे? होय. नक्की दे. हो. आणि आठवणीने माझ्याकडनं परत घे. ठीक आहे? प्रश्न तत्वांचा आहे. चल जा. गुड मॉर्निंग सर. सुप्रभात. सुप्रभात सर. आज रिक्षाने नाही म्हणजे विघ्नेश सर आताच त्यांच्या गाडीने आले. तुम्ही त्यांच्यासोबत आज आला नाहीत म्हणून विचारलं. काय ना मी एका वेगळ्या कामासाठी बाहेर गेलो होतो. तो घरून गाडीने आला, मी तिथून रिक्षाने आलो. अच्छा ओके सर. विघ्नेश. सुप्रभात. ते शहा फाउंडेशनची ऑर्डर उद्या द्यायची आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हा नाही नसेल तर बाकी सगळी कामं थांबवून ते आधी करायला घे. दादा ऋषीला द्या हा डबा. हो दादा हाही डबा घेऊन जा. आमच्या यांना द्या. इकडचं तिकडे करू नका, कळलं का? दादा एक मिनिट. हा माझा पण डब्बा आहे ना विघ्नेशला द्या. विघ्नेश रत्न पारखी. आणि त्यांना म्हणावं तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय सकाळी 5 वाजता उठून. हो आता आमच्या सासू सोसायटीच्या सेक्रेटरीचा नियमच आहे हा. आणि आता तर काय 3 भाऊ 3 डबे 3 टेबल्स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवणार आहेत आता. अशी आमच्या सेक्रेटरींचीच ऑर्डर आहे. संत्या तुला ते टोपीवाल्याची आणि त्या नक्कल करणाऱ्या माकडांची गोष्ट माहितीये का रे? म्हणजे बिचाऱ्यांना काहीही माहित नसतं आणि जसं टोपीवाला करतो तसं ते करतात, कपाळाला हात लावून बसतात नंतर. दादा माझी आई आहे ना ती नेहमी म्हणते ऐकावं जनाचं पण करावं मनाचं. नाही अशी माझी आई म्हणते. तो गुलाबी डबा ऋषीचा आहे हा आणि नीटचा. आणि ऑरेंज कलरचा डब्बा विघ्नेशला. लाल कुणाचा आहे? आमच्या यांचा. विसरू नका. निघा तुम्ही. काय शेजारी बाई झाला स्वयंपाक? हो झाला ना. तुम्ही काय दिलं आज डब्यात? मी हे यांच्या आवडीचं. अहो तुम्हाला माहितीये का आपल्या शेजारच्या घरी पहाटेपासून स्वयंपाकाची तयारी चालू होती म्हणे. पण नेमकं काय केलंय ते कळलं नाही बुवा. बघितलं का इथेच्या मी काय स्वयंपाक बनवलाय ह्यावर अख्ख्या सोसायटीची नजर आहे.
या निमित्ताने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते आणि ते खूप महत्वाचं आहे मीरा. काय रे, हे 3-3 डबे कोणासाठी आहेत? अरे आपल्या साहेबांचे आहेत. मी एवढी वर्ष ऑफिसमध्ये काम करतोय पण कधी असे वेगवेगळे डबे आणलेले नव्हते. मग आजच का? हो रे. मला तर त्यांचं आपापसातलं वागणे वेगळं वाटायला लागलंय. त्यांच्यात नक्की काय बिनसलंय देवालाच माहिती. ऋषी अरे 1:30 वाजला, आपल्या जेवणाचं काय? येत असेल. साहेब तुमच्या तिघांसाठी 3 वेगवेगळे डबे आले. गण्या 3 डबे नाहीये, जरा काहीतरी आज विशेष पाठवलाय म्हणून 3 वेगवेगळ्या डब्यात पाठवलाय. जा तू. ऋषी विघ्नेशला बोलवून आण, आपण एकत्र जेवू इथे. दादा मला वाटतं तो नाही येणार. का? कारण कालही लंच ब्रेकला तो बाहेर जेवायला गेला होता. आजही बहुतेक बाहेरच जाईल. ऋषी घरात आपापसात जे वाद आहेत ते ऑफिसमध्ये आणायची काही गरज आहे? हे स्टाफ पैकी कोणाला जर कळलं ना की आपल्यात काहीतरी बिनसलंय तर त्याचा परिणाम कामावर होईल आणि पर्यायानं आपल्या बिझनेसवर. तुला पटतंय का मी काय म्हणतोय ते? मग जा ना, त्याला बोलव ना. शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. पाठवलाय मी, आत्ता मेल पाठवलाय. हो चेक करा तुम्ही. ओके कम इन. दादा काय? तुला प्रथमेश दादांनी जेवायला बोलवलंय. मी जरा बाहेर चाललोय. प्रथमेश दादाला सांग. नाही, उलट मुद्दाम त्यांनी बोलवलंय. कारण त्याचं असं म्हणणं आहे की आपण जर एकत्र जेवलो नाही ना तर स्टाफमध्ये गैरसमज होईल. हो म्हणजे बिझनेसवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण एकत्र जेवायचं. दादा तू का रे गैरसमज करतोस? मी तुला नेहमी म्हणतो की तू फक्त गैरसमज करणं कमी कर. एक मिनिट. तू हो पुढे, मी आलो. वा मस्त. यालाच म्हणतात लाईफ आणि यालाच म्हणतात स्वातंत्र्य. माझ्या समस्त शेजाऱ्यांना माझ्याकडून मनापासून थँक्स. कारण केवळ हे तुमच्यामुळेच मला स्वातंत्र्याचं सुख अनुभवायला मिळालं. या गौरवच्या आईचं मला काही कळतच नाही. काकडी टोमॅटो आणि बाहेरचं खाण्यात कसलं आलंय स्वातंत्र्य? रीतीची आई, आपण जर आता एकत्र राहत असतो तर 4 गोष्टी मलाही ऐकायला मिळाल्या असत्या आणि तुम्हालाही ऐकायला आल्या असत्या. काही हरकत नाही. पण या निमित्ताने मला माझं लाईफस्टाईल जगायला मिळालं, यातच मला आनंद आहे. देवा परमेश्वरा, लोकांना का नाही कळत की बाहेरचं खाऊन पोट खराब होतं? रीतीची आई, अहो बाहेरचं खाऊन पोट बिघडत नाही, उलट याला स्टेटस म्हणतात. पण बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांना माझं कधी पटतच नाही ना. काही हरकत नाही. शेवटी सत्य हे पचवायला नूडल्स पेक्षा जड असतं. कुठे?
बस बस. अरे वा. हा प्रकाश भाई बोला. हो का? नाही नाही, एक मिनिट. कठीण आहे. काय मग काय म्हणतंय तुमचं शेअर मार्केट? सध्या खाली उतरलंय असं पेपरमध्ये वाचलं. हो. हे शेअर मार्केट असं उतरलं की नवीन कंपनीजचे शेअर्स घ्यायला सोपं पडत असेल ना तुम्हाला? चांगलाय. चला आपण असंच बोलत बसलो नव्हतं, लंच ब्रेक संपेल आपला. चला चला सुरू करूया. हो. काय रे काय पाठवलं कॅश ते तुझ्या डब्यात? बघू जरा. आला? चला घ्या. माझ्याकडे आहे. इथेची मम्मी. ओ तुम्हालाच सांगते मी. तिची मम्मी. हे तुम्ही काय बांधलंय आमच्या खिडकीला? जे काय बांधलंय ना ते काढा आधी. जागा नाही मिळाली हो. गौरवची आई. नाही तुम्ही आज गौरवच्या बाबांना डब्यात असं स्पेशल काय दिलं? अरे मला सॉरी विघ्नेश, आज मला टिफिन बनवायला वेळच मिळाला नाही. मी अंकलदा ढाबाचा नंबर दिलाय, तिथून मागवून घे. कॅश पण ना काय करेल याचा काही नेम नाही. म्हणजे अशा जेवणाच्या डब्यामध्ये चिठ्ठी पाठवणारी आणि तीही अशा प्रकारची चिठ्ठी पाठवणारी ती पहिलीच बायको असेल नाही? सांगा ना गौरवची आई, डब्यात स्पेशल काय दिलं? नाही मला ना जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. हो का इथेची मम्मी? पण तुम्हाला एवढं जाणून घेण्याची काय गरज आहे? हो असं काय करताय तुम्ही? आता सकाळी 5 वाजता उठून डबा केलाय म्हटल्यावर घरच्यांना शेजारच्यांना उत्सुकता तर लागणारच ना. हो का इथेची मम्मी? मी डब्यात काय बनवलंय काय करणार आहे हे तुम्हाला मी वेळ आल्यावर सांगेन. हा पण त्याआधी इथेची मम्मी, त्याआधी कुठली गोष्ट आपल्या मनासारखी घडते कळते का तुम्हाला? काय? नाही नाही विचार करा जरा. मला नाही माहित, तुम्हीच सांगा. अहो इतीची मम्मी, आपल्या या घरातले 3 भाऊ जीवा भावाचे वेगवेगळ्या ठिकाणी बसून वेगवेगळे डब्बे खात असतील आता. काय? अगो हो, मी तर हे अहो मी तर हे विसरूनच गेले. म्हणजे काय मज्जा येईल ना. 3 डबे, 3 भाऊ, 3 केबिन, 1 ऑफिस. वा वा. तिची मम्मी म्हणजे आता सगळं काही फिनिश. वाटणीनंतरचा 3रा दिवस खऱ्या अर्थानं आभाळमयाचे 4 भाग दिसू लागले. आजपर्यंत एकमेकांचे सख्य असणारे आता एकमेकांचे शेजारी झालेत.
घरातले वाटणीचे पडसाद 3 वेगवेगळ्या टिफिन मार्फत रत्न पारखेंच्या ऑफिसमध्ये उमटू लागले. मीराची ही कल्पना पुन्हा एकत्र आणू शकेल आभाळ मायाला? बघूया पुढे काय घडतंय. सासूबाई नमो नमः.